मला एवढ्या टक्क्याचं लोन, एवढ्या अमाऊंटचं लोन एवढ्या वर्षामध्ये एवढ्या टक्क्याने फेडायचं. कुठलंही लोन दिल्यानंतर ते लोक इंटरेस्टचे पैसे पहिला वसूल करतात आणि मग प्रिन्सिपल अमाऊंटकडे वळतात. तिथे काय असतं, तुमचा गणिताचा नियम लावलेला असतो. एवढं लोन, एवढे टक्के, एवढ्या वर्षासाठी. आता ते एवढ्या वर्षासाठी जे होतं ना, ते काय म्हणतात का आम्हाला हे जे 50 लाख रुपये आहे ते 30 वर्षात वसूल करायचे. 30 वर्षात वसूल करणार म्हणजे तुमचा प्रिन्सिपलचा पार्ट कमीच येणार ना, मग तिथे व्याजाचा पार्ट जास्त येणार. नॉर्मल EMI कॅल्क्युलेटर भरपूर आलेत मार्केटमध्ये, ते टेन्युअर चेंज करून बघा. इकडचा प्रिन्सिपलचा पार्ट वाढलेला असतो. मला एवढ्या टक्क्याचं लोन, एवढं अमाऊंटचं लोन एवढ्या वर्षामध्ये एवढ्या टक्क्याने फेडायचं. मग त्याला काय नियम लागतो, त्या नियमानुसार असतं. फक्त तिथं आपल्याला दिसतो इंटरेस्ट अमाऊंट जास्त दिसते, पण ते गणिताचं जे सूत्र लागलेलं असतं त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेशन होतं. तेवढे वर्ष, तेवढे पैसे तुम्ही तेवढ्या वर्षासाठी वापरलेले, तुम्ही भरलेले नाहीये, ते वापरताय पण तुम्ही पैसे. मग आता पैसे वापरताय म्हटलं व्याज पण दे नाही बँकेला. तुम्ही लोन घेतानाच कमी वर्षासाठी घ्या. तुम्हाला बघा प्रिन्सिपलचा पार्ट चेंज झालेला दिसेल तिकडे. ही गोष्ट लोक अनालिसिस करत नाहीत.